नमस्कार भक्तमंडळी, तुम्हा सर्वांना माझ्या मनपूर्वक श्री स्वामी समर्थ. भक्तमंडळी, आज आपण आलेलो आहोत ठाण्यामध्ये. इथे सुद्धा आपल्याला एक स्वामी समर्थ मठामध्ये जायचे आहे. भक्तमंडळी, ठाण्यामधील पांडुरंग नाखवा या कोळी समाजातील सद्ग्रस्तांना स्वामी महाराजांचा दृष्टांत झाला होता. हे कोळी समाजातील गृहस्थ रोज मासेमारीला जात असत. एके दिवशी एक मोठी होडी घेऊन मासेमारीला गेलेले असताना त्यांच्याबरोबर साधारण 50-60 माणसं होती. अचानक त्यांच्या एक लक्षात आलं की आपल्या होडीमध्ये पाणी घुसते आणि समुद्रात खोल ती होडी गेल्या कारणाने कोणाचाही वाचणं तसं शक्य नाही. अशा वेळेला पांडुरंगाने काय केलं असावं? पांडुरंगाने श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण सुरू केलं आणि पाहता पाहता त्या होडीला छिद्र झालेलं असतानासुद्धा आतमधलं पाणी सगळं गेलं आणि होडी व्यवस्थित तरंगत किनाऱ्यापाशी आली. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांची त्यांच्यावर झालेली ही कृपा त्यांनी तशी कोणाला काय सांगितली नाही. फक्त स्वामी समर्थ महाराजांवर ते नामस्मरण केलं. पण अक्कलकोटला त्यांनी स्वामी महाराजांच्या दर्शनास एक दिवशी आलेले असताना त्यांच्या हे लक्षात आलं. अलोक हॉटेल जे आहे ठाण्याला, तो सरळ रस्ता गोखले रोड म्हणून आहे. तिथे आपण सरळ चालत गेलं तरी जेमतेम मला असं वाटतं एक 6-7 मिनटावरती हा मठ आहे. फारसा लांब नाही आहे. मुळात अलोक हॉटेलच काही 1-1.5 मिनटावरती आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या या पांडुरंग नाखवा यांची इथे समाधी आहे. पांडुरंग नाखवांना स्वामी समर्थ महाराजांनी एके दिवशी ते तिथे स्वामींच्या दर्शनात आलेले असताना त्यांच्या गादीखालील एक कपनी काढून त्यांच्या अंगावर टाकली आणि म्हणाले, अरे पांडुरंगा, असा काय बसलायस? आजपासून आनंद कर, आनंद भारती हो. तिथपासून हा पांडुरंग नाखवा श्री संत आनंद भारती नावाने ओळखलं जाऊ लागला. आनंद भारती महाराजांच्याबद्दल लोकांना इतकी प्रचिती आलेली होती त्या काळामध्ये, काय विचारता सोय नाही. ते सद्गुरू अवस्थेला होते. स्वामी बघतो तिथे आपण आतमध्ये आले एक हनुमानाचं मंदिर आपल्या उजव्या हाताला लागतं. म्हणजे एक मोठा रोड आहे आणि त्याच्या काही अंतरावरतीच आपल्याला गावदेवीचं देऊळ आहे. मग हा आपण बरोबर आहे, आपण बरोबर त्या मठाकडे जात आहोत याच्यासाठी ही चिन्ह सांगतो मी तुम्हाला, लँडमार्क ज्याला आपण म्हणतो तसं. तिथून आपण सरळ अगदी सरळ आपण जेव्हा जाऊ तेव्हा हा काही अंतरावरती हा मठ येतो. तर हा पांडुरंग नाखवाचा आनंद भारती याची उदाहरण, हे श्री संत आनंद भारती यांची खूप लोकांना प्रचिती आली. त्यांनी ज्याला देह ठेवला तो त्याच्या ठाण्याच्या दुसऱ्या दिशेला पूर्वेला त्यांच्याकडून स्वामी महाराजांनी दत्त मंदिर स्थापन करून घेतलेलं आणि त्या दत्त मंदिराच्या समोर दीपास्तंभाकडे त्यांची समाधी होणार होती. पण काही कारणास्तव ती झाली नाही तिथे. आणि त्यांचे परमशिष्य म्हणजे आनंद भारतींचे परमशिष्य श्री गोपाळबुवा विद्वांस, या विद्वांसांनी इथे हा मठ स्थापन केलेला आहे. म्हणजे त्यांची समाधी त्यावेळेला तिथे त्यांनी पुढाकार घेऊन त्यांनी स्वतः तिथे बांधली. कारण त्या बाजूला बांधण्याला तो काही इश्यूज झाले होते, काही कारणास्तव त्या दत्त मंदिराच्या समोर त्यांची समाधी लोक बांधू शकले नाहीत. मग प्रश्न होता म्हणजे समाधी बांधायची कुठे. अशा वेळेला गोपाळ विद्वांस पुढे आले आणि एका सद्ग्रस्तांनी ही जागा देऊन गोपाळवानी पुढाकार घेऊन हा इथे आनंद भारती महाराजांचा समाधी मठाची स्थापना केलेली आहे. भक्तगण, आपण स्वामी समर्थांचे हे परमशिष्य ह्यांच्याबद्दल आपण वेगळा एपिसोड करणार आहोतच, आनंद भारतींच्या चरित्राबद्दल. आजचा हा एपिसोड आनंद भारतींचा चरित्र नसून त्यांच्या हे समाधी मठाच्याबद्दल आहे. आता आपण इथे आलेलो आहोत. इथे आपल्याला बोर्ड दिसतो आहे. आपण पुढे आले होते 2 फाटे आपल्याला दिसतात बरं का. मग उजव्या फाट्याला यायचं आणि त्या उजव्या फाट्याच्या अगदी सुरुवातीला हे सगळं कॉस्मॅटिक्स आणि आपल्याला हे सगळं संबंध साड्यांचं, लेडीज कपड्यांचं वगैरे दुकान दिसतं. तिथून आतमध्ये गेल्या उजव्या हाताला पुन्हा आपल्याला हा बोर्ड दिसतो, आनंद भारती महाराजांचा समाधी मठ. आपण इथपर्यंत आता पोचलेलो आहोत. आपण आतमधलं दर्शन घेऊया. नमस्कार भक्तमंडळी, मी मिलिंद पेळगावकर श्री स्वामीराज माऊली या आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरून बोलतो आहे. भक्तमंडळी, आपण आता इथे आजपर्यंत पोचलेलो आहोत आणि आता आपण या आनंद भारती महाराजांच्या समाधी मठामध्ये आपण प्रवेश करतो आहे. आपल्याला समोर दिसत असलेली श्री स्वामी समर्थ महाराजांचे परमशिष्य श्री आनंद भारती महाराजांची समाधी आहे. खाली श्री स्वामी समर्थ महाराज आणि आनंद भारतींच्या 2 प्रतिमा आहेत आणि वरती
गोपाळ विध्वंसांना दृष्टांत झाला होता की वरती तिथे तुम्ही लक्ष्मीनारायणाच्या मूर्ती स्थापन करा. त्या पद्धतीत लक्ष्मीनारायणाच्या मूर्ती आहेत. अलीकडेच आपण श्री स्वामी सूत महाराजांचा तिथे फोटो लावलेला आहे. खाली हनुमंत आहे. हा सगळा स्वामी समर्थ महाराजांच्या आनंद भारतींच्या समाधीच्या समोरचा परिसर आहे. भक्त मंडळी, आपल्याला आतमध्ये गोपाळ विध्वंसांचे नातू श्री धनंजय विद्वांस हे तिथे आतमध्ये समाधीची पूजा करत असताना दिसत आहेत. आनंद भारती महाराजांकडे एक गाय होती. त्या गायीवरती ते खूप प्रेम करत. त्या गायीची ही समाधी आहे. इथे गणपती बाप्पांची सुद्धा मोठी प्रतिमा आपल्याला दिसते आणि आपल्याला आठवण होते की आपण कितीतरी व्हिडिओजमध्ये गणपती बाप्पा आणि स्वामी समर्थ महाराजांचं साम्य आपण सांगितलेलं आहे. आणि ही गणपती बाप्पांची मूर्ती बघून आपल्याला खूप प्रसन्न वाटतं. स्वामी भक्त सेवेकरांची सगळी सेवा चालू आहे इथे. आता सध्या थोड्या वेळाने आरती होणार आहे. इतकी प्रसन्न अशी ही गणपती बाप्पांची मूर्ती आहे. काही बघितल्यावरती आपल्याला नकळत स्फुरतं श्री गणराज स्वामी समर्थ. हे स्वामी समर्थ महाराजांच्यापैकी व्यतिरिक्त कोणीच नाही. गणपती बाप्पा म्हणजे स्वामी समर्थ महाराजच आहेत. त्यामुळे आपल्याला समोर बघून ते इतकं प्रसन्न वाटतं. इथे गणपती बाप्पाच्या स्वरूपामध्ये स्वामी महाराज बसलेले आहेत. खूप छान वाटतं इथे. गुरुवारचा दिवस असल्यामुळे आरतीच्या अगोदरची सगळी तयारी आणि पूजा सगळी चालू आहे. धनंजय विद्वांस इथे पूजा करत आहेत. आपण थोड्या वेळाने त्यांच्याबरोबर बोलणार आहोत. या मठाबद्दलची माहिती घेणार आहोत आपण. बघा, मठामध्ये जे समाधीच्या खालच्या भागावरती स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा आणि त्यांच्या पुढे त्यांच्या पादुका आहेत. तसंच उजव्या बाजूला आनंद भारती महाराजांची प्रतिमा आणि त्यांच्या पादुका आहेत. या मठात येणारे भक्तगण सर्वप्रथम या दोन ठिकाणी नतमस्तक होतात. आनंद भारती महाराजांच्या समाधीची सोय केली त्यांची ही प्रतिमा. धनंजय विद्वांसांचे हे आजोबा हे आनंद भारती महाराजांच्या सानिध्यात त्यांच्या सेवेत कायम असत. आणि त्यांच्या हयातीत आनंद भारती महाराजांनी एकदा त्यांना सांगितलं की तू पोथी लिही. आणि आनंद भारती महाराजांच्या मार्गदर्शनाच्या खाली त्यांच्याकडून एक सुंदर 21 अध्यायाची पोथी लिहून त्यावेळेला झाली. श्री गुरु लीलामृत या पोथीचं नाव आहे. तसं गुरु लीलामृत 2 आहे. एक यांची आहे 21 अध्यायांची आणि दुसरी आहे ती गोप्ती बडोदेकरांची आहे, वैद्य, म्हणजे ज्यांना आपण वामन वा वांबुरीकर म्हणतो. या पोथीचं हे सबंध मॅन्युस्क्रिप्ट ज्याला आपण म्हणतो, हस्तलिखित त्या काळातलं, मला वाटतं ते बोरूनी लिहिलेलं आहे. जितकं सुंदर सुवाच्य अक्षरामध्ये लिहिलेलं आहे. आणि ते त्याच्यापासून आज ह्या सगळ्या पोथ्या छापल्या जातात. आपल्याला जे मिळतं, जे गुरु लीलामृत 21 अध्यायाचं, त्याची ही मूळ हस्तलिखित प्रत आहे. ही भक्तगणांच्या दर्शनासाठी विद्वांसांनी आता अलीकडेच इथे ही ठेवलेली आहे. भक्तगण व गणपती बाप्पाच्या तिथेच शिवलिंगसुद्धा स्थापन केलेलं आहे. त्या समोरच एक नंदीची मूर्ती आहे. इथे अखंड नंदादीप पेटत असतो.
खूप छान वाटतं इथे. स्वामी महाराजांच्या समोर ही गरुडाची मूर्ती आहे. आणि वरती काही अशा फोटोज लावलेले आहेत त्या काळातले प्रतिमा. इथे सर्वप्रथम फोटो आहे ते आनंद भारती महाराजांनी देह ठेवल्यानंतरचा आहे. इथे ही जी गोष्ट आहे, जी होडी त्यांची बुडत असताना तेव्हाच आहे. आणि मठाचा जीर्णोद्धार झाल्यानंतर शंकर महाराजांची प्रतिमा ठेवलेली आहे. इथे नंतर शंकर महाराजांची प्रतिमा आहे, गोंदवलेकर महाराजांची आहे, गजानन महाराजांची आहे शेगावच्या. त्याच्यानंतर आपल्या थोरले स्वामी महाराजांची, टेंबे स्वामी, नवनाथांची आहे, श्रीपाद श्रीवल्लभांची, अशा सगळ्या प्रतिमा इथे लावलेल्या आहेत. नमस्कार श्री स्वामी भक्त. श्री स्वामीराज माऊली या यूट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पिळगावकर तुमचं नेहमीसारखंच खूप खूप स्वागत करतो आहे. भक्तगणो, आज आपण आलेलो आहोत ठाण्याला. ठाण्याचे आनंद भारती हे कोळी समाजातले स्वामी भक्त श्री संत आनंद भारती म्हणून त्यांनी ओळख झाली पुढे. त्यांचं हे समाधीस्थान आहे, ज्याला एक लक्ष्मीनारायण मंदिर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. या मंदिराची स्थापना किंवा समाधी मठाची सुरुवात झाली ते आनंद भारतींचे शिष्य गोपाळराव विद्वांस. हे विद्वांस आनंद भारतींच्या सानिध्यात नेहमी असत आणि त्यामुळे आज आपण इथे आलो आणि त्यांच्यामुळे हे आज स्थान इथे उभारलेलं आहे. आणि समस्त ठाणेकरांना, एक स्वामी भक्तांना किंवा जे कोण भाविकजण आहेत त्यांना स्वामी समर्थ महाराजांचा मठ ह्या गोपाळराव विद्वांसांच्यामुळे इथे मिळालेलं आहे. अगदी ठाण्याच्या स्टेशनच्या अगदी जवळचं हे स्थान आहे. आता आपल्याबरोबर बसलेले आहेत गोपाळराव विद्वांसांचे नातू श्री स्वामी समर्थ विद्वांस दादा. नमस्कार. सर्वप्रथम मी स्वामीराज माऊली या आमच्या यूट्यूब चॅनलच्या तर्फे तुमचं खूप खूप स्वागत करतो. धन्यवाद. यांचं नाव धनंजय विद्वांस आहे. नमस्कार. आम्ही यांना शेठजी म्हणून ओळखतो आणि शेठजी म्हणून आज मी त्यांना संबोधन करणार आहे आणि त्या पद्धतीने त्यांच्याशी बोलणार आहे. शेठजी, मला सांगा की गोपाळराव विद्वांस तुमचे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील, बरोबर ना? त्यांच्याबद्दल थोडं जरा. नाही, वडील अगदीच लहान होते तेव्हाच आजोबा गेले आमचे. बरोबर. मला वाटतं 17-18 वर्षाच्या असतील. अच्छा. तेव्हाच आजोबा गेले. आणि आजोबा हे नेहमी आनंद भारतींच्या सान्निध्यात असत. मंदिराची जी निर्मिती झाली ती आजोबा आणि काही कोळी लोकांच्या मुळे निर्माण झाली. आणि त्यामुळे आनंद भारतींमुळे स्वामींबद्दलची माहिती ठाणे शहरातल्या लोकांना झाली असावी असं मला, कारण ठाण्यातल्या बऱ्याच लोकांना तेव्हा काही स्वामींबद्दल एवढं माहीत नाही, पण केवळ आनंद भारती महाराजांमुळे ती सुरुवात झाली, माहिती झाली. आणि आधी ते दत्त मंदिरात चंदी कोळीवाड्यात असायचे. पण गोपाळराव विद्वांस म्हणजे तुमचे आजोबा, त्यांच्याबद्दल तुमच्या वडिलांकडून काय केलेल्या गोष्टी? नाही, त्यांनी एवढंच मला सांगितलं होतं की त्यांची जी लिखित हस्तलिखित पोथी आहे ती मी आता आपल्या मंदिरात ठेवलेली आहे मुद्दाम भाविकांच्या दर्शनासाठी, की त्या पोथीला 100 वर्ष 120 वर्ष होऊन गेली. त्यांनी सुरुवातीचे एक अध्याय आनंद भारतीने सांगितले आणि त्यांनी लिहून काढले. त्याप्रमाणे नंतर शेवटचे जे काही अध्याय होते त्या आनंद भारती महाराजांचं देहावसन झालं. मग आता ही पोथी कशी लिहिणार? पुण्याला पण राहायचे आजोबा आमचे. त्या आनंद भारती महाराज त्यांना स्वप्नात जाऊन सांगायचे वृत्तांत आणि ते दुसऱ्या दिवशी लिहून काढायचे. अशी ती पोथी त्यांनी पूर्ण केली. ह्याबद्दल मला ते नेहमी सांगायचे आजोबांबद्दल. आणि तिकडे त्यावेळेस पेशवेकालीन
आजोबांकडे काय काय होतं हे सगळं मला सांगायचे वडील. गुरु लीलामृत ही पोथी आपल्याला 2 मिळते स्वामी महाराजांची. त्यातली एक जे बडोदेकर जे आहेत वामनबुवा वैद्य बडोदेकर ती 52 त्यांची एक आहे 52 अध्यायांची. आणि दुसरी ही सुद्धा गुरु लीलामृतच आहे. ती विद्वांसांनी लिहिलेली आहे म्हणजे यांची आजोबाने. ती 21 अध्यायांची आहे. 21 अध्याय. तर त्याचं हस्तलिखित वगैरे यांच्याकडे आहे. अर्थातच त्याचासुद्धा आता अलीकडे या मठाचा जीर्णोद्धार झाला आणि ते संबंध हस्तलिखित यांनी सर्वांच्या दर्शनासाठी बाहेरच एका खांबावरती ते व्यवस्थित तिथे रचून ठेवलेलं आहे. त्याचं पण आपण दर्शन घेणारच आहोत. मला आता एक गोष्ट आणखीन सांगा. बोला. हा मठ जो काय जे त्या पद्धतीने जो त्याला स्थापनेची केला हा तुमच्या ताब्यात कधी आला साधारण? म्हणजे तुम्ही लहान लहान असल्यापासून. अच्छा अच्छा. म्हणजे वडील असतानापासूनच मी पूजा अर्चा करायचो. वडिलांनी मला शिकवलं होतं. इवन दर चंपाषष्ठीला पारायण गुरु लीलामृताचं आदल्या दिवशी पारायण होतं आमचं. त्या पोथीचं पूर्ण पारायण एका दिवसात आम्ही करायचो. ते आमच्या वडिलांनी आम्हाला ती शिकवणं दिलं ती करून. बरं, या मठातले वार्षिक उत्सव आहे. गुरुपौर्णिमा आहे. काय करता गुरुपौर्णिमेला? गुरुपौर्णिमेला स्वामींचा उत्सव असतो, प्रसाद असतो, आरती असते, सकाळी पोथी वाचन असतं. अच्छा. त्याच्यानंतर दुसरे कुठचे उत्सव असतात? गुरुप्रतिपदा आहे. संध्याकाळी आपली पालखी काढतो आपण मंदिरातून. स्वामी आणि आनंद भारतींची मूर्ती त्याच्यात ठेवून गुरुप्रतिपदेला पूर्ण एक प्रदक्षिणा मंदिराला घालतो. असा गुरुप्रतिपदेचा जवळजवळ 25-30 वर्ष झाली आम्ही सुरुवात करू. त्यानंतर आहे स्वामी जयंती आहे. स्वामी जयंतीला 12 तास अखंड नामस्मरण आमचं चालू असतं. रात्री संध्याकाळी 7ला आदल्या दिवशी चालू करतो ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7पर्यंत. तसंच स्वामी पुण्यतिथीला आम्ही 24 तास अखंड नामस्मरण करतो. ते आदल्या दिवशी 4 वाजता दुपारी चालू करून दुसऱ्या दिवशी म्हणजे स्वामींनी ज्या वेळेस 4 वाजता देह सोडला त्या वेळेपर्यंत आम्ही नामस्मरण करतो आणि फुलं उधळून स्वामी पुण्यतिथी साजरा करतो. त्या दिवशीसुद्धा मंदिरात कार्यक्रम असतात. सत्संग असतो आमचा. दर गुरुवारी आरती असते. संकष्टी चतुर्थीला आरती असते. आता उद्या मागे गणेशोत्सव आहे. उद्या पण आरती होईल. आणखीन बरेच उपक्रम असतात. चंपाषष्ठीचा उत्सव आहे. आनंद भारतींनी देह सोडला त्यानंतर चंपाषष्ठीला तिथून पालखी येते ना दत्त मंदिरातून चेन्नी गोळव्याला. आनंद भारतींनी या रेल्वेच्या पलीकडे त्या बाजूला सुद्धा एक स्वामींचं एक स्थान केलेलं आहे. त्यांना स्वामींकडून प्राप्त झालेल्या पादुका तिथेच आहेत आणि तिथे त्यांनी स्वामींच्या आज्ञेनुसार दत्त मंदिर स्थापन केलेलं आहे. दर चंपाषष्ठी म्हणजे आनंद भारतींची पुण्यतिथी आहे बरोबर. आनंद भारतींच्या पुण्यतिथीच्या दिवशी तिथून इथे पालखी येते. रात्री पालखी येते. दत्त जयंतीला पालखी येते. तिथूनच येते का? इकडनं येते. या दत्त मंदिरातून येते. अच्छा, इथून जाते. आणि एकादशीला येते. जन्माष्टमी. अलीकडेच हा मठाची पूर्ण जीर्णोद्धार झाला कारण हा मठ एवढा जुना आणि मोडकळीस आला होता. आता अलीकडे साधारण 1-2 वर्षापूर्वी या मठाचा जीर्णोद्धार झाला. मला सांगा शेठजी, ह्याच्यानंतरचे तुमचे उपक्रम काय तुम्ही विचार केलेले? नाही, माझं यानंतर म्हणजे मुलांसाठी म्हणा किंवा काय माझं डोक्यात तर बरंच आहे की त्यांना काय काय शिकवायचं. समजा आरतीला सुद्धा मी नवीन लोकांना मुद्दाहून पुढे आणण्याचा प्रयत्न करतो. सत्संगात, त्यानंतर स्त्रीसूक्त, पुरुषसूक्त, आणखीन असे काय काय जे काही स्तोत्र आहेत. नंतर सायं प्रार्थना आहे लहान मुलांसाठी. आपली रामरक्षा, भीमरूपी, हे असे काय काय मला सुरुवात करायची असं उपक्रम. अजून ते करोना संकट जोपर्यंत टळत नाही तोपर्यंत मला ते उपक्रम घेता आहेत. तसंच झालेलं आपण काय ते उपक्रम आखले आणि हे सगळं कोरोना आलेलं आहे. पण ठीक आहे, स्वामी महाराज कोरोना लवकर संपवतील आणि त्याच्यानंतर हे तुमचे जे उपक्रम आहेत त्याला व्यवस्थित गती मिळो ही स्वामीचरणी प्रार्थना करतो. काही पलीकडे जाऊन तुम्हाला आणखीन एक प्रश्न आता मला एक असा हे विचारायचे. तुम्ही जे काही लोकांना अक्कलकोटला, गिरनारला वगैरे यात्रेला घेऊन जाता त्याबद्दल थोडंसं. आम्ही जर 15 वर्ष ठाण्यातून बसनी नेतो म्हणजे स्लीपर कोच बस असते आणि माझ्याबरोबर 70चे 80चे अगदी 84 वय असलेले लोकसुद्धा गिरनारला आलेले आहेत आणि व्यवस्थित सगळ्यांचं
इथून स्लीपर कोच बस असल्यामुळे कोणाला रेल्वेने चढून प्लॅटफॉर्म चढा वगैरे काही नाही, डोर टू डोर सर्व्हिस. अक्कलकोटला सुद्धा आम्ही ट्रेनची तिकीटं काढून सगळ्यांनी जिथे जिथे स्वामी महाराज गेले होते ती ठिकाणं आम्ही अक्कलकोटला दाखवलेली आहे. आणि गाणगापूरला नेतो, कुरोपूरला नेतो, त्यानंतर पिठापूर आहे, श्रीशैल्यम आहे, अशी बरीच ठिकाणं, मागे शेगावला नेतो. शेटजीच्या बद्दल सांगायचं म्हणजे शेटजी अगदी योग्य दरांमध्ये आणि अगदी व्यवस्थित इथं सगळी सोय भक्तगणांची करून ते इथून सरळ याचे अक्कलकोटला, गाणगापूरला, तुळजापूरला, त्याच्यानंतर गिरनारला वगैरे अशा त्यांनी खूप यात्रा आयोजित केलेल्या आहेत. आणि जे जाऊन आलेले मंडळी आहेत ती खरोखर खुश आहेत. प्रत्येक वेळा ते त्यांना हे विचारतात की आता पुढची यात्रा कधी आहे. हो, बरोबर की नाही? दरवर्षी येणार आहे, दरवर्षी येणार आहे. बरोबर, अगदी न चुकता की नाही यावर्षी पण मी येणार तुमच्यावर. आणि सगळं जेवणखाण सगळं व्यवस्थित त्यांचं सगळं बघितलं जातं, सगळी व्यवस्था उत्तम सोय केली जाते. याच्याबद्दल मला फक्त माहिती आहे. कोणाला काही त्रास होत नाही. तिथे सुद्धा आम्ही सत्संग करतो. गिरनारला गेल्यावर सुद्धा राजूबाई जोठानिया म्हणून आहेत तिथे, त्यांच्याकडे मी स्वामींची मूर्ती आणि देवारा स्थापन केलेला आहे. आम्ही ज्या हॉलमध्ये उतरतो, शक्ती हॉल म्हणून, तर तिथे आम्ही जवळजवळ त्यालासुद्धा 10-12 वर्ष झाली, तर तिथे आम्ही स्वामींची मूर्ती, आता बरेच लोक त्या मूर्ती बघायला, ते स्थान बघायला गिरनारला पायथ्याशी म्हणजे तलेठीला. हो का, तिथे ठेवलं आहे का तुम्ही? म्हणजे शक्ती हॉल म्हणजे तिथे जवळच आहे. आपलं शंकराचं मंदिर आहे ना, महादेवाचं, त्याच्यापासून जवळ आहे तलेठीला. तर बरेच लोक दर्शनाला जातात तिथे. खूप छान, खूप छान. तर ते त्यामुळे स्वामी मार्गातले असंख्य लोक तिथे एकत्र येतात. तिकडनं मला फोन येतो की तुमचं तो ठाण्यावरून धनंजय विध्वंसांनी मूर्ती आणली, हे राजूबाई सगळ्यांना सांगतो. आणि असे सगळीकडे महाराज करून घेतात त्या त्या गोष्टी आपल्याकडून त्या त्या वेळेला. कुरोपूरला सुद्धा काही माणसं खूप छान आहेत की जी वेळोवेळी मदत करतात मला. अक्कलकोटला गुरु आहे, बिराजदार, गुरु बिराजदार, बरोबर, त्यांनी खूप मदत करतो. गुरु तर सगळ्यांनाच मदत करतो. तो मी पण ज्याला पुस्तक दिलं त्याला माझ्याबरोबर सुद्धा असायचं. ठीक आहे शेठजी, वेळात वेळ काढून गुरुवारच्या दिवशी तुम्ही जो काय वेळ दिलात आणि जी काय थोडी बहुतची माहिती सांगितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुदेव दत्त.
सर्वप्रथम आपल्या मंदिराचं जे नूतनीकरण झालं त्यात सर्व भाविकांचा तसेच सर्व कोळी बांधवांचा नगरसेवकांचा सगळ्यांनी मला खूप खूप सहकार्य केलं आणि या सहकार्यामुळे आपलं मंदिराचं नूतनीकरण होऊ शकलं। त्याबद्दल मी व माझे सर्व कुटुंबीय सर्वांचे आभारी होतो। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन। मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा। मज ठेवावे भिकारी सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी। तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड। स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन। तुझ्या चरणी माझा माथा ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा। तुझ्या नामी लागो छंद मज द्यावे दासपद, द्यावे दासपद, मज द्यावे दासपद। स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन। सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान। तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन। स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन। मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा। स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन। स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान।